श्रीनिवास रामानुजन कोर गणित तज्ञ. आपल्या गटाचे जे सदस्य आहेत प्रवीण कुबल सर, ते पत्रकार आहेत, फोटोग्राफर आहेत, ब्लॉग स्टार आहेत, त्यांनी लिखाण केलेलं आहे. आशा भोर मॅडम, प्रियांशा अमृते, रामचंद्र लोके, प्रियांका सुतार, प्रशांत कुलकर्णी आणि मी. आपण परिचित असालच मला, हनुमंत वाळके सर. एकंदरीत या सर्व प्रश्नोत्तरी कौशल्याची प्रस्तावना आमचे सन्माननीय सुतार मॅडम करते. धन्यवाद सर. आपण ज्यावेळी वर्गात जातो मुलांना डायरेक्ट प्रश्न विचारू शकत नाही, त्यांच्याकडून अगोदर प्रश्न घेतले पाहिजे. मग प्रश्न घेणं म्हणजे त्यांचं पूर्वज्ञान काय आहे ते ओळखले पाहिजे. मग पूर्वज्ञानावर आधारित जसा हरियाण सरांनी सांगितलं की वर्गात शैक्षणिक वातावरण निर्माण झालं पाहिजे. मग भले तो विद्यार्थी 5वीचा असू दे, 9वीचा असू दे किंवा 10वीचा असू दे, त्यांचं लक्ष सध्या कोरोना नंतर नाहीच आहे वर्गात. आधी थोडंफार होतं, पण ते जर लक्ष तुम्हाला वर्गात आणावं लागेल किंवा शैक्षणिक वातावरण तयार करायचं असेल तर त्यांचं पूर्वज्ञान बघण्यासाठी आपण एखादं मॉडेल त्यांच्याकडून करून घेऊ शकतो. ते कशा पद्धतीने करून घेऊ शकतो यासाठी छोटंसं मॉडेल तयार केलेलं आहे. हे मॉडेल तयार करण्यामागचा उद्देश हाच, जसं हरियाण सरांनी त्यांच्या लेक्चरमध्ये 17 सांगितलेलं होतं. पहिला आपण उपघटक सांगून मग मेन घटक आहे तो एक्सप्लेन करत होतो मुलांना. आता जे शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार जो मेन घटक आहे त्या घटकापासून उपघटक सांगणे हे मुलांना शिकवायचं आहे. तर त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कृतीशील बनवण्यासाठी कृतीयुक्त शिक्षण, क्रिएटिव्ह एज्युकेशन आपण जर द्यायचं म्हणलं तर डोळ्यासमोर प्रत्यक्ष वस्तू असताना मुलांची आकलन क्षमता प्रभावी होऊ शकते, चांगली वाढू शकते, चर्चात्मक अभ्यास होऊ शकतो आणि हे जे काही घटक आपल्याला शिकवायचा आहे त्या घटकापासून उपघटकांपर्यंत जाऊन तो मुद्दा व्यवस्थित मुलांना आकलन होऊ शकतो. यासाठी मी एक मॉडेल आमच्या ग्रुपने तयार केलेला आहे. तर त्या मॉडेल तयार करताना मुलांना पहिलाच आपण प्रश्न विचारू शकतो. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रश्न निर्मिती कौशल्य घेतलेला आहे. 7वी आणि 8वीलाच पायथागोरस प्रमेय किंवा पायथागोरसचं बेसिक आहे. तर 7वी 8वी नंतर मध्ये जो 1 वर्षाचा गॅप, मुलांना 1 महिन्याचा गॅप सुद्धा पुरेसा आहे सगळं विसरायला. 1 महिना पण नाही, 2 दिवसात विसरतात. त्यामुळे त्यांना पहिलं पायथागोरसचं सूत्र डिरेक्टली तोंडी न सांगता समोर अशा पद्धतीनं ठेवलं की हे पायथागोरसचं सूत्र आहे, वाचून जा, किंवा मनातल्या मनात वाचन जरी केलं तर त्यांचं मनन झालं, विचार करणार, मनन करणार आणि त्याच्यावर 2-3 वेळा उजळणी करणार, सूत्र पाठ झालं त्यांचं किंवा लक्षात आलं. त्यानंतर हे सूत्र कशा पद्धतीनं आपण मॉडेलद्वारे समजावून घेऊ शकतो यासाठी त्यांना अजून एक मॉडेल जे काही आपण तयार करून घेणार आहोत मुलांना, त्यांच्या अगोदर आपण जे तयार करतो, जसं आपण म्हणतो शिक्षकाने स्वतः शिकलं पाहिजे, आपण मुलांना जे शिक्षण देणार आहोत ते आपण अगोदर करून बघितलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकाने ही जर मॉडेल्स विद्यार्थ्यासमोर दाखवली तर त्या पद्धतीनं विद्यार्थी तो व्यवस्थित आत्मसात करू शकतो. त्या पद्धतीनं नवीन मॉडेल तयार करण्यासाठी एक चौकस आणि तार्किक बुद्धी ठेवून तो हे मॉडेल तयार करण्यासाठी सहभाग घेऊ शकतो. ह्यासाठी शिक्षकाने अगोदर मॉडेल असं दाखवलेलं आहे. तर मॉडेलनुसार विद्यार्थ्यांना काय सांगायचं आहे की चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र विद्यार्थ्यांना लक्षात नसतं, पण आपण विचारू शकतो की चौरसाचं सूत्र, क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र काय, तर काय आहे, बाजूंचा वर्ग. ओके, मग चौरसाचा वापर करून पायथागोरस सिद्धांताचा पडताळा कसा करू शकतो हे आपल्याला बघायचं. कसं बघायचंय तर विद्यार्थ्यांना 3 लांबी द्यायच्या, 3 बाजूंच्या लांबी द्यायच्या. मग मी जी घेतलेली आहे ती विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करतात की बाळा मग मी जो पाया घेतलेला आहे, आता पाया कशावरून आला, सूत्रावरून आपण दाखवलेला आहे विद्यार्थ्यांना. तर जो काही पाया घेतलेला आहे 3 सेमी. ओके, उंची घेतलेली आहे 4 सेमी. ठीक आहे, आणि पाया आणि उंची याच्यावरून जो काही त्याचा कर्ण आलेला आहे तो कर्ण इथे दिसतोय. ठीक आहे, चौरसाचं क्षेत्रफळ काय सांगते, बाजूंचा वर्ग. आता ही जी बाजू आहे
ही जी बाजू आहे ती बाजू म्हणजे तुमचा पाया, ती 3 सीमे आहे. 3 सीमेचा चौरस तुम्ही आखून घेतलेला आहे. ओके, याचं क्षेत्रफळ काढा. याचं क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग, 3चा वर्ग 9 झाला. ओके, त्याच पद्धतीने ही जी उंची आहे, उंचीनुसार सुद्धा तिथे चौरस आखून घेता आणि त्या चौरसाचं क्षेत्रफळ काढा. ओके, 4चा वर्ग 16. ओके, आता ह्या दोन्हींची बेरीज केली कशानुसार, तर ह्या सूत्रानुसार. या दोन्हींची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळणार आहे, हा कर्ण मिळणार. काय सूत्र आहे, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. ते आपण सांगू शकतो. आता जो काही कर्ण मिळाला तो कर्ण बरोबर ह्या दोन चौरसांच्या वर्गांची बेरीज आलेली आहे का चेक करायचं. मग कसं करायचं, हा जो चौरस आहे तो किती सेंटीमीटर, एकच बाजू मोजायची, किती सेंटीमीटरचा आहे, 5 सेंटीमीटर. मग 5चा वर्ग किती येणार आहे, 25. बरोबर आहे ना, म्हणजे 25 हे झालं या चौरसाचं क्षेत्रफळ. आणि त्या दोन्हींची बेरीज सुद्धा अधिक 16 याची सुद्धा बेरीज किती येते, 25. म्हणजे आपण पडताळा करून बघितला कशावरून, चौरसावरून आपण पायथागोरसचा सिद्धांत कसं समजावून घेऊ शकतो आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक वातावरण करून वर्गात कसं आणू शकतो हे आपण इथे बघितलेलं आहे. यानंतर पुढची धुरा मी पाटके सरांना देते. धन्यवाद सर.